तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल आणि तुमचं इन्कम प्लस स्किल जर ग्रो करायचं असेल ना, तर तुम्हाला ग्रो होण्यासाठी मोशन ग्राफिक शिकणं गरजेचं आहे. ही स्किल खूप पॉवरफुल आहे आणि खूप जास्त पैसा तुम्हाला कमवून देऊ शकतो. ऑनेस्टली सांगायचं झालं तर पुढच्या काही वर्षामध्ये मोशन ग्राफिक डिझायनर जो होता तो खूप पॉवरफुल आणि हाय डिमांडेड स्किल मध्ये असणार आहे. कारण आज ब्रँडला फक्त स्टॅटिक इमेजेस नको, तर त्याच्यामध्ये काहीतरी अॅनिमेशन, मोशन वगैरे हवंय जे इंटरॅक्टिव्ह वाटेल. इंस्टाग्राम ऍड्स, युट्यूब व्हिडिओ, सास एक्सप्लेनर व्हिडिओज, AI प्रोडक्ट डेमोज, इथं सगळीकडे मोशन ग्राफिक्स वापरलं जातं. आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कम्प्लीट रोडमॅप देणार आहे की तुम्ही मोशन ग्राफिक डिझायनर कसं बनवू शकता. ही माहिती फक्त जे ग्राफिक डिझायनर आहेत त्यांच्यासाठीच नाही, तर ज्यांना स्वतःचं करिअर ॲज अ मोशन ग्राफिक डिझायनर म्हणून नव्यानं सुरू करायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी समजून घेऊया की मोशन डिझायनिंगचे टाइप्स किती आहेत. टोटल 3 टाइप्स पडतात मोशन ग्राफिक डिझायनिंगचे. सगळ्यात पहिलं बेसिक अॅनिमेशन. यामध्ये तुम्ही टायपोग्राफी, प्रोडक्ट किंवा एलिमेंट्सला बेसिक अॅनिमेशन दिलं जातं. सिंपल स्लाइड शो वगैरे, टेक्स्ट मुवमेंट, लोगो अॅनिमेशन, हे सगळं बेसिक अॅनिमेशन मध्ये कव्हर केलं जातं. दुसरं आहे कॅरेक्टर अॅनिमेशन. यामध्ये प्रॉपर कॅरेक्टर जे आहेत ते अॅनिमेट केलं जातं. बॅकग्राऊंड, एक्सप्रेशन्स, मुवमेंट्स, म्हणजे तुम्ही जे कार्टून बघता किंवा जे स्टोरी टेलिंग आहे तर ते कॅरेक्टर अॅनिमेशन मध्ये डिझाईन केलं जातं, मोशन केलं जातं. हा टाईप थोडासा क्रिएटिव्ह आहे आणि खूप ऍडव्हान्सही आहे. तिसरा टाईप आहे आणि सध्या खूप ट्रेंड आहे तो, कारण की बरेचसे क्लायंट सास व्हिडिओज मागतायत, एक्सप्लेनर व्हिडिओज मागतायत. सो तिसरा जो टाईप आहे सास अँड एक्सप्लेनर व्हिडिओज. जसं की तुम्ही जर आयफोनचे जर व्हिडिओज बघितले तर ते पूर्ण सास अॅनिमेशन मध्ये बनवलेले. आज मार्केटमध्ये याची डिमांड खूप आहे. कंपन्या ऍप्स, AI टूल्स आणि सॉफ्टवेअर एक्सप्लेन करण्यासाठी या अॅनिमेशनचा वापर करतात. तुम्ही जर ऍपलचे ऍड्स किंवा ऍपलच्या वेबसाईटचे जे एक्सप्लेनर व्हिडिओज जर बघितले असतील तर त्या टाईप मध्ये स्मूथ अँड क्लीन अॅनिमेशन म्हणजेच काय, सास अॅनिमेशन. आता प्रश्न येतो की मोशन अॅनिमेशन शिकण्यासाठी नेमकं काय शिकावं लागेल. जर चांगला मोशन ग्राफिक डिझायनर जर तुम्हाला बनायचं असेल तर फक्त हे प्रिन्सिपल्स फॉलो करा. सगळ्यात पहिला जो प्रिन्सिपल आहे टाइम, स्पेसिंग आणि रिदम, किंवा स्लो मूव्ह होत एलिमेंट्स मध्ये किती स्पेसिंग आहे आणि मुवमेंट नॅचरल वाटतो का, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरा प्रिन्सिपल म्हणजे इझी इन अँड इझी आउट. रिअल लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट अचानक स्टार्ट किंवा स्टॉप होत नाही, तसंच अॅनिमेशन मध्ये ही कधीही स्टॉप आणि कधी फास्ट करायचं किंवा असं कधी होत नाही, ते रिअलिस्टिक वाटायला पाहिजे. जर फॉर एक्झाम्पल एखादा प्रोडक्ट तुम्ही झपकन पाठवताय किंवा असं सुप सुप झप पाठवत असाल तर ते व्यवस्थित दिसत नाही. पण त्याला जर इझी आउटचा जर एक इफेक्ट दिला तर तो एकदम प्रॉपर स्मूथ अॅनिमेशन मध्ये दिसला जातो, तो बनतो. तिसरा प्रिन्सिपल म्हणजे अँटिसिपेशन. म्हणजे अॅनिमेशन बनवण्याच्या आधी जे प्रिपरेशन केलं जातं, एक छोटंसं प्रिपरेशन केलं जातं. उदाहरणार्थ कोणी जंप मारण्याआधी थोडं खाली बेंड होतं. ही एक छोटीशी गोष्ट अॅनिमेशनला रिअलिस्टिक बनवतं. आणि चौथा प्रिन्सिपल जो आहे स्कॅश अँड स्ट्रेट, हा प्रिन्सिपल ऑब्जेक्टला लाईफ देतो. उदाहरणार्थ बॉल खाली पडताना स्क्वॅश होतो आणि वर जाताना स्ट्रेच होतो, त्यामुळे अॅनिमेशन हे बोरिंग वाटत. आता तुम्हाला सगळं अॅनिमेशन शिकायचं, अॅनिमेशन प्रिन्सिपल सगळे येत आहेत, पण आता ते शिकायचंय कशामध्ये, ते बनवायचंय कशामध्ये आणि ते शिकायचंय कुठे. तर आता बोलूयात सॉफ्टवेअर बद्दल. जर तुम्ही आधीपासूनच जर ग्राफिक डिझायनर असाल तर तुम्हाला फक्त एक सॉफ्टवेअर शिकणं गरजेचं आहे, ते आहे आफ्टर इफेक्ट. हे तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्या पिगिनर युट्यूब चॅनलवरती फ्री मध्ये शिकू शकता. प्रॉपर लेक्चर आहेत, 70+ लेक्चर्स मी घेतलेले पर्सनली. आणि जर तुम्ही सुरुवात करताय ऍज अ मोशन ग्राफिक डिझायनर करिअर, म्हणजे तुमची नुकतीच सुरुवात करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही अडोबे इलस्ट्रेटर आधी शिका, फोटोशॉप शिका, त्याच्यानंतरच अडोबे आफ्टर इफेक्ट हे सॉफ्टवेअर शिका. हे तिन्ही सॉफ्टवेअर जर तुम्हाला फ्री मध्ये शिकायचे असेल, हेही तुम्ही पिगिनर युट्यूब चॅनलवरती बेसिक मध्ये फ्री मध्ये शिकू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अडोबे इलस्ट्रेटर का शिकायचं आहे. जे बेसिक एसेट्स असतात ते आधी आपण अडोबे इलस्ट्रेटर मध्ये डिझाईन करतो आणि ते नंतर आफ्टर इफेक्ट मध्ये इम्पोर्ट करून त्याच्यावरती मोशन करतो. तर हे पूर्ण ओव्हरऑल जे काही प्रोसेस आहे ही मोशन ग्राफिक डिझायनरची प्रोसेस. आता लक्षात ठेवा, बरेच जण काय करतात की एका दिवसामध्ये 10 व्हिडिओज बघतील, 15 व्हिडिओज बघतील आणि ते स्वतःला मोशन ग्राफिक डिझायनर समजतील. पण असं करू नका. रोज फक्त एक व्हिडिओ बघा, त्यावरती प्रॅक्टिस करा आणि बेसिक गोष्टी समजून घ्या. आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण बेसिकच गोष्टी आहेत, ऍडव्हान्स अजिबात नाहीये. कारण की मला ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांना शिकवायचंय. एकदा ऍडव्हान्स झाले की भरपूर सारे युट्यूब चॅनल आहेत, सो तिथे तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
पण जर तुम्ही नुकतीच सुरुवात करताय तर PK100 या युट्यूब चॅनलवरती बेसिक पासून मी आफ्टर इफेक्ट, इलस्ट्रेटर, फोटोशॉप हे तिन्ही सॉफ्टवेअर शिकवलेले आहेत. तर बेसिक पासून शिका. रोज फक्त 1 ते 2 लेक्चर बघा आणि त्यावरती दिवसभर प्रॅक्टिस करा. आणि सुरुवात ज्यावेळेस करताय तुम्ही तर त्यावेळेस ना एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला 5 सेकंदाचं अॅनिमेशन बनवा, 2 सेकंदाचं बनवा. डायरेक्ट 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद असं बनवू नका. कारण की बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा. स्लो जा पण कन्सिस्टंट राहा. जर मित्रांनो तुम्हाला ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, अॅनिमेशनचे सर्व सॉफ्टवेअर्स फ्रीमध्ये शिकायचे असतील तर PK100 युट्यूब चॅनलवर तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकता. सो आत्ताच जा, आपलं चॅनल चेक करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि छान एखादी कमेंट करू शकता की जर तुम्ही स्वतःचं करिअर मोशन ग्राफिक डिझायनिंग मध्ये चालू करायचं असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तेही मला कमेंटमध्ये विचारू शकता. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.